प्राचीची ही नाटकं सुरू झाल्यापासून त्याला फार वैताग आलाय, म्हणून मिस पूनम या केसचा तपास करताना शरदला त्रास होणार नाही याची खबरदारी घ्या. आणि मम्माला सांगायचा तसाही कुठे प्रश्नच येत नाही. तिचा आणि माझा संबंध आहे तरी कुठे. कशी बशी समजूत काढून माधुरीला मी घरी घेऊन आलोय. तू तिला तिच्या डोळ्यासमोर पुन्हा दिसलास ना तर ती पुन्हा घर सोडून निघून जाईल. खरी आयुष्यात 10 मुलींशी तुझे अनैतिक संबंध येऊ शकतात, पण माझं तसं नाहीये. अवी अरे खरंच सांगतो, मी माधुरी समोर येणार सुद्धा नाही. फक्त एकदा मला आईबाबांना भेटू दे, त्यानंतर मी माझं तोंडही दाखवणार नाही तुम्हा लोकांना. मंजितच्या आजोबांचं समाधान व्हावं म्हणून हे सगळं घडलं, पण पूर्ण सेटल झाल्याशिवाय लग्न करायचं नाही. त्या केसमधील राहुल देशपांडेच जिवंत आहे म्हणून. सर हा राहुल देशपांडे जिवंत आहे तर मग आपल्या हाताला का नाही लागला? त्याच गोष्टीचा उलगडा होत नाहीये मला. तेव्हाची परिस्थिती असेलही तशी खरं, पण आता तशी परिस्थिती नाहीये. एखाद्या स्त्रीवर जर अन्याय होत असेल ना तर ती त्याच्या विरुद्ध आवाज उठवते. जर नवरा सासू अत्याचार करत असतील ना तर तो निमूटपणे सहन न करता त्यांना चांगला धडा शिकवतो. अहो मी काय म्हणते, समीरला वेळ आहे का? तुम्ही विचारलात त्याला? कशाबद्दल? असं काय करताय? सुधाकर पंडितांच्याकडे जायचंय ना आपल्याला ज्योतीला पाहायला. अरे शे, मी विसरूनच गेलो. अगं नाही, मी त्याला अजून नाही विचारलेलं. अहो मग विचारा ना त्याला. त्याच दिवशी महत्वाचं काम निघालं म्हणजे. पण तो घरात आहे का? निघालाय बाहेर जायला. बोलवू? एक मिनिट, मी बोलवतो. समीर, ए समीर. आलो बाबा. काय काय रे, कुठे बाहेर चाललायस? हो बाप्पा, जरा काम आहे. बरं, पुढच्या रविवारी आपण सुधाकर पंडितांच्या घरी चाललोय. कसं आहे बेटा, मागच्या खेपेला आपल्याला त्यांच्या घरी जायला जमलं नाही, पण ह्या रविवारी आपण त्यांच्या घरी चाललोय असं मी त्यांना फोन करून सांगितलंय. बरं हो, पण त्या दिवशी संध्याकाळी तुला वेळ आहे ना? बाबा त्या दिवशी थोडं माझं काम असेल महत्वाचं तर प्लीज कॅन्सल कर. कसं आहे, मागच्या वेळेलाही आपल्याला त्यांच्या घरी जायला जमलं नाही, पण ह्या वेळेला आपण त्यांच्या घरी नक्की जातोय. ओके ओके. मी एकटा जाऊन ज्योतीला भेटून आलो. हे जर पप्पांना सांगितलं तर त्यांना कदाचित राग येईल. काय रे, काय झालं? कसला विचार करतोयस? मला एक सांग बेटा, रविवारी कसलं आलं रे महत्वाचं काम, आणि तेही संध्याकाळी? इट्स ओके बाबा, मी मॅनेज करेन. दॅट्स बेटर. बरं मला उशीर होतोय, मी निघू? या प्लीज, शुअर. बरं, रविवारचं लक्षात ठेव. हो. बरं आई, मी निघतो. संध्याकाळी किती वाजता येईन ते फोन करून कळवतो मी. चलो बाबा, बाय. ओके बाय, टेक केअर. बरं झालं बाई तुम्ही सांगितलं ते. मी विचारलं असतं तर मला सांगितलं असतं अजिबात वेळ नाही म्हणून.
असं काय महत्वाचं काम आहे हो? अगं असं काय करतेस? सगळी कामं महत्वाची असतात, पण त्या सगळ्या महत्वाच्या कामांमधून अति महत्वाच्या कामासाठी वेळ हा कधी कधी काढावाच लागतो, नाही का? बरं, मला एक अर्जंट फोन करायचा आहे. हा, बस तू, आलोच मी. अजय, हा साहेब. महाडिक साहेब खूप कडक आहेत. अरे बापरे. घाबरू नकोस रे. अरे मी आहे ना. बरं साहेब. मी सांगतो ते लक्षात ठेव. बर. फक्त विचारलेल्या प्रश्नांचीच उत्तरं दे. ठीक आहे ना साहेब. कळलं? हा साहेब. आता मी तुला काही प्रश्न विचारतो. विचारा ना साहेब. तुझं नाव काय? अजय चव्हाण. नाव काय तुझं? अजय चव्हाण. नाव काय तुझं? हो साहेब, काही डाऊट आहे का? अजय चव्हाण आहे की. अरे खरं नाव नाही रे राजा. कुणालने तुला इथं काय म्हणून पाठवलंय? हो सॉरी सॉरी साहेब, राहुल देशपांडे म्हणून पाठवलंय मला. नशीब, नाव तरी आठवतंय. हो साहेब, एवढंच नाही तर मला माझ्या बहिणीचं पण नाव माहिती आहे. हा, अनघा. अरे अजय, अरे गावरान भाषेत बोलून नाही चालणार राजा. कुणाले तुला शुद्ध भाषा शिकवली आहे ना? हो साहेब, तुम्ही काळजीच करू नका. ते फक्त तुमच्या समोर, हो एकदाच का साहेबासमोर जाऊ द्या की बघा कसा धडाधड धडाधड शुद्ध मराठी बोलून अख्खाचा अख्खा राहुल देशपांडे उभा करतो ते. हा बस तिथे करायचं. बरं साहेब. हा, आणि फक्त विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. बरं साहेब. हा, जास्त तोंड नाही उघडायचं. कळलं? कळलं साहेब. काय कळलं? तोंड उघडायचं नाही ते. अरे तोंड उघडायचं, पण जास्त नाही उघडायचं. हा, म्हणजे थोडस बोलतील तेवढंच बोलायचं. चालेल साहेब. बरोबर. आईला साहेबांसमोर काय करणार कोणला माहित. तुम्ही काही म्हणालात का साहेब? नाही नाही, साहेब वाट बघतात ना आपली. हो हो, चला ना. चला साहेब, एक मिनिट. झाक दिसतंय ना? हो का? झकास. चला. अरे काय यार हे समीर, अर्धा तास झालं तुझी वाट बघतोय मी इथे. सॉरी यार, उशीर झाला यार. बरं, आज ती मेहताची मीटिंग आहे ना? हो हो आहे. चल, ऑलरेडी उशीर झालेला आहे. ती प्रोजेक्ट फाईल आणली ना, त्याला पाहायची आहे ती. आईला शिट. काय झालं, विसरलास की काय? यार घरून येताना विसरलो फाईल. अरे यार शिट, कमाल आहे यार तुझी. बरं, आपण एक काम करूयात, आपण आधी घरी जाऊयात आणि मग त्या मेहताला भेटायला जाऊयात. ठीक आहे? ऑलरेडी उशीर झालेला यार. घरी जाऊन फाईल आणायला जाम उशीर होईल यार. काय रे, काय झालं? काही टेन्शन? 2 दिवस बघतोय तुझं कामात लक्ष नाही. हा, लडकी उडकी आता चक्कर नाही बॉस. काहीतरीच काय यार. मग झालं तरी काय? काही नाही रे, माझ्या घरी माझ्या लग्नाची बोलणी चालू आहे.
क्या बात है दोस्त, कब कर रहा है शादी? अरे आता कुठे बघण्याचा कार्यक्रम होणार आहे. मग आतापासून एवढं टेन्शन? बरं ते जाऊ दे, तो विषय सोडून दे. मेहताच्या मीटिंगचं काय करायचं आहे? अरे थांब एक मिनिट, त्याचा काहीतरी मला झोल करावा लागेल. एक मिनिट. काय करतोय? मेहता सर. हाँ अतुल बोल रहा हूँ सर. हाँ सर, आज जो अपने मीटिंग थी ना सर, मेरा जो पार्टनर है वो किसी काम के कारण पनवेल गया सर. तो सर एक मीटिंग कल किया तो चलेगा? हाँ ठीक है सर. ओके, थैंक यू सर. बाय सर. अरे काय बोलतोयस काय? अरे फिल्म इंडस्ट्री में ये बातें करनी पड़ती है. चल चल चाय पीगा. जयची फाईल घेऊन द्या. सर बोला भोसले. हा कोण? राहुल देशपांडे सर. सर कुणालची बायको खरं सांगत होती. हाच आहे राहुल देशपांडे. मी त्याची चौकशी केली सर. राहुल देशपांडे. राहुल देशपांडे कुठे होतात आपण इतके दिवस? सर गावी गेलो होतो सर. गावी? का? हो सर, वैताग आला होता मला या जीवनाचा. वाटलं कुठेतरी जाऊन जीव द्यावा. जीव द्यावा? का? असं का वाटलं? काय करणार सर, नोकरी नव्हती, खिशात पैसा नव्हता, आई बहिणीची जिम्मेदारी होती माझ्यावर. म्हणून मी वैतागून गावी गेलो होतो सर. गावी? तुमच्या गावी तर आम्ही जाऊन आलो होतो. तुम्ही तिथे नव्हतात? नाही म्हणजे सर मी माझ्या गावी नव्हतो गेलो सर. हा मी माझ्या मित्राच्या गावी गेलो होतो सर. मित्राच्या गावी? हो सर. मित्राचं नाव? आपलं ते हा सर, राजेश सोनवणे सर. राजेश सोनवणे? हो सर. राजेश सोनवणे? हो सर. नक्की? सर मी सगळी चौकशी केली त्याची. भोसले तुम्ही जरा शांत बसा. सॉरी सर. या भोसले समोर याची इन्क्वायरी करून काहीच उपयोग नाही. याची इन्क्वायरी एकट्यात केली पाहिजे. भोसले तुम्ही याला घेऊन जा. सर पटली ना खात्री तुमची? हाच राहुल देशपांडे आहे म्हणून? ते नंतर बघू. तुर्तास ही केस सॉल्व होईपर्यंत याला मुंबईच्या बाहेर जाऊ देऊ नका. येस सर. यू मे गो नाव. ओके सर.
पप्पा, अविनाशची नोकरी घालवलीत. तुम्हाला आनंद झाला असेल नाही? नम्रता, येतो मी. पप्पा, माधुरी, अविनाशची नोकरी त्याच्या कर्माने गेली. पप्पांचा त्यात काही हात नाहीये. नेमकं काय बोलणं झालं तुमचं? तेच रे, तुला सांगितलं ते. मग तू काय म्हणालास त्याला? मी काय बोलणार त्याला? अरे, असा कसा माणूस आहेस तू? एक माणूस तुला फोन करून सांगतो की तुझी बायको त्याच्या मागे लागलीये आणि तू हे सगळं शांतपणे ऐकून घेतोस. तुला अर्थ कळतोय का ह्याचा? याचा अर्थ असा होतोय की तू त्याच्यावर विश्वास ठेवतोस. मी खूप विचार केला ह्याच्यावर, पण ममा, अविनाशला प्रतीकने फोन केला आणि हवीने त्याच्यावर विश्वास ठेवला. अगं, नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर अवलंबून असतं आणि तेच जर नसेल तर. पण अविनाशनी त्याची चूक मान्य केली आहे ना. आधी थोबाडीत मारायची, नंतर सॉरी म्हणायचं. ह्या एका कारणासाठी मला परत जावं असं वाटत नाहीये मम्मा. कालांतराने सागर आणि सरगमराव मध्ये तसे काही संबंध होते हे लोक विसरूनही जातील. मग आपण हवी, आपल्याशी संबंधित नसलेल्या गोष्टी लोक विसरणं सहज शक्य आहे, पण ज्या गोष्टींशी आपला संबंध आहे त्या गोष्टी कशा विसरतायत? म्हणजे मला कळत नाही. हवी, तू माझ्या चारित्र्यावर अविश्वास दाखवलास आणि मी तुझ्याशी संसार करू? माधुरी, अगं मी तुझी माफी मागितली आहे ना. माफी मागितली की सगळं झालं? मग आणखी काय करू सांग ना. पाय धरू तुझे. माधुरी, इगोइस्टिक तर तू होतीसच, पण इतकंही ताणून धरू नको की मलाही वाटेल बस पुरे, म्हणजे इथेच थांबावं. म्हणजे तुला कळतंय मी काय म्हणतोय? अकाउंट सांभाळायचं असं आपण ठरवलं होतं ना, आणि मी ते करत होतो ना. काय केलंस? कप्पा, अरे क्लायंट कडे 10 लाख अडकलेत आपले. ते बुडल्यातच जमायत म्हणा. ते कोण मिळवून देणार, मी की तू? मुलगी सासरी वर्षभर राब राब राबली तरी माहेरचे 2 दिवस तिला सुखावून जातात. अगं, ती 2 दिवस माहेरच्या माणसात राहिली ना की सासरचा सगळा त्रास विसरून जाते ग. ह्यावेळी सीमा मला जरा दुःखी वाटली. म्हणजे माझ्यापासून काहीतरी लपवते असं वाटलं मला.